सॉरी सॉरी शिस्तीत सांग सांग काय जोक आहे. सॉरी काय प्रश्न पडले ते तू सांग. सॉरी सॉरी एकदम सॉरी सॉरी सॉरी. बोला. ते गिफ्ट तुझ्याकडून फुटलं नाहीये ना? अजिबात नाही. मी त्या प्रीतीची माफी मागणार नाही स्वराज. आत्या तुला मी सांगितलं होतं ना की मी ज्यावेळेस रूम मध्ये गेलो तेव्हा प्रीती ते पडलेले काचेचे तुकडे वेचून ते गिफ्ट पुन्हा जोडायचा प्रयत्न करत होत्या. आता मला सांग, त्यांनी जर ते गिफ्ट मुद्दाम फोडलं असेल तर त्यांनी ते गिफ्ट पुन्हा जोडायचा प्रयत्न केला असता का? ते काही असलं तरी मी माफी मागणार नाहीये तिची. ते गिफ्ट तिने फोडलेलं असू दे नाही ते तिच्या बहिणीने फोडलेलं असू दे. मुळातच नाही ते सावेकर कुटुंबावर विश्वासच नाहीये माझा. म्हणून सगळ्यांना सांगत होती ही मुलगी नको म्हणून. तुला सगळं माहित असूनही तू अशी का वागतेस आत्या? मला वाईट वाटलं म्हणून तू त्यांना जाब विचारलंस ना, उलट याचं कौतुक वाटलं प्रीतीला. हो आत्या तू खरंच त्यांच्याबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाक आणि एकदा माग ना माफी. आत्या तूच आम्हाला सांगायचीस ना की माफी मागितली तर कोणी लहान होत नाही. मग काय हरकत आहे? मी कुणाचीही माफी मागणार नाही आणि त्या प्रीतीची तर नाहीच नाही. आणि तिची खोटी कौतुक सांगत जाऊ नको मला तू. ठीक आहे, तुला नसेल मागायची माफी तर मग मला पण नाही बोलायचं तुझ्याशी. तू ब्लॅकमेल करू नको मला. मला उशीर होतोय. मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. हे बघ, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. मला जे बोलायचं होतं ते मी सगळ्यांसमोर बोललेले आहे. मला आता जाऊ दे. मीटर, तुला मी बावळट दिसत असेल पण या अख्ख्या घरात हुशार मेंदू देवाने फक्त माझ्या डोक्यात दिलाय आणि तो मला सांगतोय की तू आत्ताही माझ्याशी खोटं बोलतेस. काय संबंध खोटं बोलण्याचा? संबंध डोळ्यांचा आहे. माझ्याशी भांडत असताना काचा काचा भांडतेस, डोळ्यात बघून भांडतेस. आता काय नजर चोरतेस? असं काही नाहीये. असं काही नाहीये तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी सांगतो काय खरं काय खोटं ते. ठीक आहे? तू जे गिफ्ट फोडलंयस तुझ्या सांगण्यावरून, ते गिफ्ट नेमकं काय होतं? वेळ घे, आरामात वेळ घे, विचार करून सांग. काचेचं गिफ्ट होतं. ते काचेचं होतं. काचेचं गिफ्ट? हा, काचेचं होतं. काय वस्तू होती काचेची? नाही घे वेळ घेऊन सांग मला. मी सांगितलं ना मला तुला सांगायचं नाहीये म्हणून. नाही माहिती ना गिफ्ट काय होतं ते? अरे आई दीप, तशीच ते सांग. का खोटं बोललीस सगळ्यांसमोर? तू बाहेर चल. हा, हे बघ, मगाशी तुझी आत्या चिडली होती ना तेव्हा मला खूप भीती वाटली. काय आहे, ते गिफ्ट प्रीतीताईकडनंच फुटलंय पण चुकून. तर आता हे प्रीतीताई बोलली असती तर सगळाच इश्यू झाला असता, खूप विषय वाढला असता. म्हणून मी ते सगळं माझ्यावर घेतलं कारण की जिजूंनाही वाईट वाटलं असतं. हे बघ, प्रीतीताई आणि जिजू नेहमी चांगले राहावेत, त्यांच्यात काही प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न करते. काय ते दोघं खुश राहिले ना तर आपली घरं छान राहणार आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज तू हे कोणाला सांगू नकोस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ऐक ना, मी सॉरी म्हणते तुला, तू कोणाला सांगू नको प्लीज प्लीज. ऐक ना, हळू ते आता कोणतरी येईल. प्लीज सॉरी. मला कधी वाटलं ना आता काय की आपलं एकमत होईल. म्हणजे मलाही हेच वाटतं. दादा आणि प्रीती वहिनीचा संसार एकदम असा छान व्हावा, एकदम सुखाचा व्हावा, असं त्यांच्या या घरात कोणाचीच भांडणं नाही झाली पाहिजे. स्वराज दादा माझा मोठा भाऊ, मला खूप चांगलं माहिती आहे त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे या एका गोष्टीसाठी
आपण एकाच टीम मध्ये आहोत. दादा आणि वहिनीला एकत्र बघून खूप समाधान वाटतं आणि ते आनंदात राहतील याची जबाबदारी आपली. आपली हे आपली तू स्वतःला मान दिला म्हणून आपली म्हटलंस की आपली आपली, कारण हे मलाही वाटतं, मलाही हे करायचंय. आपली बरं झालं बाबा. नाही, मला वाटलेलं की तुला हे सगळं कळलं तर तू तमाशे वगैरे करशील, पण कशाला? पण नाही, तेच मला बरं वाटलं की आपलं सुदैवाने एकमत झालंय. पण प्रॉब्लेम काय आहे ना, काय? हे पचवणं कठीण आहे की आपण एका टीम मध्ये आहोत, आपलं एकमत झालंय. ते नाही नाही, पण मी पचवेन, मी फिट केलंय डोक्यात. शानेगिरी करून झाली. हो. मीटर टाक आणि निघ. भाडी आली तुला. चल निघ. हो, नाही पण आधी प्रॉमिस दे, तू कुणाला काहीच सांगणार नाहीस. अगं प्रॉमिस. थँक्यू. पण ते पचवणं कठीण जाईल ना. दुखतंय का फार? थोडंसं. झालं झालं. का मी आजपर्यंत केलेले प्लॅन सक्सेसफुल झाले नाहीयेत? ती ज्योती नाहीतर तो बेवडा दीप असं मध्ये मध्ये करत असतात आणि माझ्या ठरलेल्या प्लॅनची माती होते. आणि हे दोघं नसले तर सुभद्राई आहेतच. त्या असं काहीतरी कारस्थान करतात ना की मी अडचणीत येते. हे सगळं थांबवायला हवं. मला विचार करून असं काहीतरी करावं लागेल ना, ज्याने या गायकवाडांना तडपवून तडपवून मारता येईल. हे बघ ताई, या घरातली माणसं तू समजतेस तशी अजिबात नाहीयेत अगं. ती खूप हळवी आणि प्रेमळ आहेत. ताई अगं, यांनी तुला एवढ्या मोठ्या मनाने स्वीकारलं याची थोडी तरी जाणीव ठेव. काय सहन केलं तो तुम्ही? आत्या, मला कळतं तुमचं बरोबर आहे, पण राग करून काहीच होणार नाही ना. तुम्ही जरा शांत व्हा. आणि काकू, हे बघ प्लीज शांत हो. हे सगळं तू खूप चुकीचं केलंस. हे बघा, ताईच्या वतीने सगळ्यांची मी माफी मागते. हे बघा, तिनं खूप मोठी चूक केली आहे, मान्य आहे, पण अहो हे सगळं भावनेच्या भरात घडलं. जिजू, ते गिफ्ट ताईकडनं नाही माझ्याकडनं फुटलंय. एक मिनिट प्रीती, आतापर्यंत जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम झालेत तेव्हा तेव्हा ज्योतीने पुढे पुढे करून ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे प्रत्येकाने तिचं कौतुक केलंय आणि कोणी तिच्यावर संशय सुद्धा घेतलेला नाहीये. आपल्याला सुद्धा हेच करायचंय.